नमस्कार. क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 11वीचं बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट बघणार आहोत आणि त्यामधला फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर यामध्ये फर्स्ट काय दिले ते बघूयात. इंट्रोडक्शन. बुककीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुककीपिंग हे काय आहे? रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात ते रेकॉर्ड करून ठेवणे म्हणजे बुककीपिंग. बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनीज अँड मनीज वर्थ. All these activities are recorded for the purpose of taking important decisions as to whether the activities are feasible, profitable, and are to be continued or not. Information about the business and other organizations is required not only by the proprietors and managers of a business and other organizations but also to various other stakeholders such as the government, investors, customers, employees, and researchers. म्हणजे ज्या बिझनेस एंटरप्राइजेस किंवा ज्या ऑर्गनायझेशन्स असतात त्या डे टू डे लाईफमध्ये ज्या काही मनीज रिलेटेड, पैशाच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतात ते रेकॉर्ड करून ठेवणं म्हणजे बुककीपिंग. आणि ह्याचा फायदा ऑर्गनायझरला कसा होतो, तर ज्या काही फ्युचरमध्ये डिसिजन घ्यायचे असतील ते योग्य आहेत का, आपल्या कंपनीसाठी फायदेशीर आहेत की नाही आहेत याचा आढावा आपल्याला बुककीपिंगच्या रेकॉर्ड केलेल्या एंट्रीजवरून करता येतो. आणि हा जे काही आपण इन्फॉर्मेशन बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड केलेली असते ती फक्त बिझनेसमनला किंवा ऑर्गनायझेशन्सलाच उपयोगी नसते, तर जे काही अदर स्टेक होल्डर्स असतात जसे काही गव्हर्मेंट, इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज ह्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची असते. सेकंड बघूयात इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. In India, during Chandragupta Maurya's regime, Minister Kautilya wrote a book named अर्थशास्त्र. बघा, इंडियामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा जो काही काळ होता त्याच्यामध्ये जे मंत्री होता कौटिल्य नावाचे यांनी काय केलेलं, अर्थशास्त्र नावाचं बुक लिहिलेलं. वेअर इन सम रेफरन्स कॅन बी ट्रेस्ड रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. कशासाठी, तर जे काही अकाउंटिंग रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी, अकाउंटिंग रिलेटेड ज्या काही इन्फॉर्मेशन असेल ते रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी. कोणी लिहिलेलं? मिनिस्टर कौटिल्य यांनी. बुकचं नाव काय आहे? अर्थशास्त्र. हे शब्द लक्षात ठेवा. आफ्टरवर्ड्स इट्स वॉज कॉल्ड ॲज देशीनामा. आणि देशीनामा ही जी काही इंडियामध्ये शैली आहे त्याचा वापर कालांतराने केला गेला. In the earlier time of civilization, accounting was done by agents who managed the properties of wealthy people. They prepared account periodically for the owners of property. The records of a debit and credit were found in 12th century. आणि नंतर 12व्या शतकामध्ये जे काही जसं काही सिव्हिलायझेशन झालं त्यानंतर जे काही वेल्थी पीपल होते म्हणजे रिच पीपल होते त्यांचं पिरियडिक अकाउंट्स मेंटेन केले गेले त्यांच्या एजंटद्वारे. नेक्स्ट आहे इन द इयर 1494 मध्ये काय झालं, लुका दे बार्गो पॅसिओली हे काय शास्त्रज्ञ, हे काय इटालियन मर्चंट इंट्रोड्यूस डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. 1494 मध्ये लुका दे बार्गोली पॅसिओली या इटालियन मर्चंटने डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आणली, म्हणजे दुहेरी नोंद करण्याची सिस्टीम इंट्रोड्यूस केली. Due to the industrial revolution in 18th and 19th centuries, large-scale operations were carried on the joint stock companies emerged as the important form of organization which involved the separation of ownership from management. आणि 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काय झालं, तर जॉईंट स्टॉक कंपनीजचा उदय झाला. Hence, to safeguard the interest of owners and investors, the business establishments required detailed information about business, which paved the way for development of comprehensive financial accounting information system. In the 20th century, the need for analysis of financial information for managerial decisions making caused emergence of management accounting as a separate branch of accounting. इन द 20th century 20व्या शतकामध्ये काय झालं, मॅनेजमेंट अकाउंटिंग ही ब्रांच अकाउंटिंगची निर्माण झाली.
True accounting was individual centric in the initial stage of evaluations of accounting. It has gradually developed into social responsibilities accounting in 21st century. This is due to the vast growth in business activities as a result of development in various fields. Thus, accounting has become inevitable in the modern world for business. आणि 21व्या शतकात म्हणजे आत्ताचं जे काही चालू आहे त्या काळामध्ये अकाउंटिंगला सगळ्यात जास्त महत्त्व आलं. आत्ता तुम्ही पण बघाल कुठलंच काम कुठल्याच क्षेत्रामध्ये अकाउंटिंग शिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये अकाउंटिंगचा हा काही ना काहीतरी वाटा हा असतोच. पुढे बघूयात आपण मीनिंग अँड डेफिनेशन. इन सिंपल वर्ड्स, बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. इन बुक कीपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स असतील ते रेकॉर्ड करून ठेवणे, पण कसे? इन अ सिस्टमॅटिक वे. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस results from such records at the end of accounting year. All the monetary transactions म्हणजे जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतील फक्त तेच रेकॉर्ड केले जातात. ते कसे? डेट वाईज आणि ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. डेट वाईज रेकॉर्ड केले जातात म्हणजे आधीच्या तारखेला झालेलं ट्रान्झॅक्शन आधी लिहायचं, नंतरच्या तारखेला झालेलं ट्रान्झॅक्शन नंतर. म्हणजे कसं? समजा 2 तारखेला तुम्ही एकाकडून पैसे घेतलेत तर त्याची एंट्री आधी करायची. 5 तारखेला त्याला तुम्ही पैसे परत दिले त्याची एंट्री नंतर करायची. 5 तारखेचं आधी करायचं, 2 तारखेचं नंतर करायचं, असं करायचं नाही. आणि हे रेकॉर्ड कधी केले जातात? ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. तर अकाउंटिंग इयरला रेकॉर्ड केले जातात. अकाउंटिंग इयर काय असतं? 1 एप्रिल टू 31 मार्च. जसं तुमचं कॅलेंडर इयर असतं, कॅलेंडर इयर काय असतं? 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. तसं अकाउंटिंग इयर असतं 1 एप्रिल टू 31 मार्च. Bookkeeping is an art or a science of a systematic recording, classifying and summarizing the financial transactions of a business for a particular period, generally 1 year. तर bookkeeping हे काय? आर्ट अँड सायन्स आहे. कसलं? तर रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग आणि समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस. पुढे बघूयात आपण डेफिनेशन ऑफ बुककीपिंग. डेफिनेशन्स ऑफ बुककीपिंग. तर इथे रिचर्ड्स ए स्टारहेलम एक, J.R. बाटलीबॉय सेकंड, नॉर्थकॉट आणि R.N. कार्टर ह्या 4 शास्त्रज्ञांनी आपल्याला काहीतरी डेफिनेशन्स दिल्यात. कसल्या? बुककीपिंगच्या. आता त्या काय आहेत आपण बघूयात. पहिलं तर रिचर्ड ए स्टारहेलम काय म्हणतात? द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, रिपोर्टिंग रिझल्ट्स ऑफ अ बिझनेस ऑपरेशन्स थ्रू पिरियडिक स्टेटमेंट्स and interpreting such results for purposes of effective control of a future operations. J.R. Batliboi, bookkeeping is an art of recording business dealings in the set of books. Third आहे Northcott, bookkeeping is an art of a recording in the books of accounts the monetary aspects of a commercial or financial transactions. आणि लास्ट आहे R.N. कार्टर, bookkeeping is a science and art of a correctly recording in the books of accounts all those business transactions that result in transfer of money or money's worth. आता हे जे 4 शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपल्याला बुककीपिंगच्या काही डेफिनेशन्स दिलेले आहेत. ते आता जे आपण मिनिंगमध्ये बघितलंय तेच फक्त त्यांनी डेफिनेशनमध्ये एका वेगळ्या सिस्टमॅटिक वेमध्ये दिलेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात फीचर्स ऑफ बुककीपिंग. फीचर्स म्हणजे काय? बुककीपिंगचे काय वैशिष्ट्य आहेत ते. तर फर्स्ट आहे इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ अ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे आपण जे काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो ते कसे असतात? डे टू डे असतात म्हणजे डेली असतात. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. म्हणजे जे काही फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात त्याच फक्त रेकॉर्ड केले जातात. थर्ड आहे ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. जे काही आपण रेकॉर्ड केलेले असतात ते आपल्याला फ्युचरमध्ये रेफरन्स घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. रेकॉर्ड्स ऑफ अ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. एका बुककीपिंगचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्यानुसारच जे काही रेकॉर्ड्स असतात ते केले जातात. फिफ्थ आहे इट इज अन आर्ट ऑफ अ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. बुककीपिंग हे काय आहे? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. जे काही सायंटिफिक आता सायन्सचे काही नियम असतात ते सगळीकडे सेम असतात त्याच नियमांनुसार बुककीपिंगचे रेकॉर्ड मेंटेन केले जातात. तर हे
5 आहेत फीचर्स ऑफ बुक किपिंग. पुढे बघूयात ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग. फर्स्ट आहे द मेन ऑब्जेक्टिव्ज of a bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. बुककीपिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जे काही रेकॉर्ड्स असतात ते सिस्टमॅटिक, ऑर्डरली आणि एका लॉजिकल मॅनरमध्ये रेकॉर्ड करून ठेवणे. सेकंड आहे ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात ते डेट वाईज अँड अकाउंट वाईज रेकॉर्ड केले जातात. आता डेट वाईज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं, आधीचं आधी करायचं, नंतरचं नंतर करायचं. आणि अकाउंट वाईज काय, तर समजा तुम्ही एका एक्स व्यक्तीकडून पैसे घेतले तर ती पैशाची एंट्री तुम्ही त्या एक्स नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्येच करायची. त्याच्याकडून पैसे घेतले, त्याला पैसे दिले, जे काही असेल ते त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्येच करायची, दुसरं कोणाच्या अकाउंटमध्ये करायची नाही. तर याला म्हणतात अकाउंट वाईज. थर्ड बघूया, bookkeeping is serve as a permanent record of a monetary transactions of an enterprise's business and it can be produced as an evidence whenever and wherever required. तर बुककीपिंगमध्ये जे काही आपण रेकॉर्ड केलेले असतात ते कसे असतात, परमनंट रेकॉर्ड असतात आणि ह्याचा फायदा आपण कोर्टामध्ये एव्हिडन्स म्हणजे काय, पुराव्यासाठी करू शकतो. तर समजा एक्स व्यक्तीकडून आपण, जसं मी मगाशी सांगितलं, 2,000 घेतले, त्याला परत आपण 1,500 रुपये दिलेत, पण त्याने काही काळानंतर बोलले की नाही तुम्ही 1,500 रुपये दिलेच नाहीत. तर आपल्याकडे काय राहील, त्याचा एव्हिडन्स राहील. आपण बुककीपिंगमध्ये जे रेकॉर्ड मेंटेन केला असेल तर आपल्याकडे तो एव्हिडन्स राहील आणि तो पुरावा आपण कोर्टामध्ये देऊ शकतो. फोर्थ बघूया, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. तर बुककीपिंगमुळे काय कळतं आपल्याला, आपल्या कंपनीचा प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे आपल्याला समजतं. फिफ्थ, टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस. तसेच आपल्याला आपल्या कंपनीचे ॲसेट्स किती आहेत आणि लायबिलिटीज किती आहेत हे सुद्धा समजतं. टू नो व्हॉट द बिझनेस ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम. बुककीपिंगमुळे काय समजतं बिझनेसमॅनला, की आपल्याला कोणाकडून किती पैसे यायचे आहेत किंवा आपल्याला कोणाला किती काही द्यायचे आहेत का, तर हे आपल्याला बुककीपिंगमुळे समजतं. Seventh, businessman comes to know the current year's progress over previous year and compares its financial results with other business enterprises in a similar line. तर बुककीपिंगमुळे जसं बिझनेसमॅनला आपल्या कंपनीला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे समजतं, तसंच समजा लॉस होत असेल तर आपल्याला कुठले बदल करायला पाहिजेत आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये, हे तो कम्पेअर करू शकतो आणि ह्याचा फायदा बिझनेसमॅनला होतो. तर नेक्स्ट आपण बघूयात इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. द इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग इज ॲज फॉलोन्स. म्हणजे बुककीपिंगचे महत्त्व काय, तर फर्स्ट आहे रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स बट बुककीपिंग मेंटेन्स द रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. रेकॉर्ड म्हणजे काय, नोंद करून ठेवणे. तर प्रत्येकाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे लक्षात ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे बुककीपिंगमुळे काय होतं, जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स असतात ते परमनंटली आणि सिस्टमॅटिकली रेकॉर्ड केले जातात. सेकंड आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुककीपिंग इज यूजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट्स अँड स्टॉक एक्सेट्रा ॲट एनी गिवन टाईम. फायनान्शियल इन्फॉर्मेशन बुककीपिंगमुळे काय होतं, जी काही आपल्या कंपनी रिलेटेड जी काही प्रॉफिट आहे, लॉस आहे, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट ह्याबद्दल माहिती कधीही कुठल्याही टायमाला मिळू शकते. थर्ड आहे डिसिजन मेकिंग. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. जसं मागे सांगितलं तसंच बिझनेसमॅनला समजतं आपला प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, काय आपण चेंजेस करायला पाहिजेत, तर त्यामुळे डिसिजन घ्यायला बिझनेसमॅनला इझी जातं. फोर्थ आहे कंट्रोलिंग. बुककीपिंग इनेबल्स द एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. परत तसंच डिसिजन घेतो, म्हणजे समजा प्रॉफिट लॉस होत असेल तर जे काही कशामुळे लॉस होतो हे बिझनेसमॅनला समजेल आणि तो जो काही जास्त लॉस होत असेल किंवा जास्त खर्च होत असेल, एक्सपेन्स होत असेल तर ते तो कंट्रोल करू शकतो. फिफ्थ आहे एव्हिडन्स. बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. एव्हिडन्स म्हणजे काय, पुरावा. बिझनेसमॅन जे काही बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड केले असेल त्याचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये देऊ शकतो. सिक्स आहे टॅक्स लायबिलिटी. बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज, एक्झाम्पल इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST एक्सेट्रा.
बुककीपिंगमुळे बिझनेसमॅनला तर किती टॅक्स आहे, त्याच्या टॅक्स लायबिलिटीज किती आहेत, टॅक्स कुठले असतात, तर इन्कम टॅक्स असतो, प्रॉपर्टी टॅक्स असतो, GST असतो, हे समजतं. पुढे बघूयात आपण युटिलिटी ऑफ बुककीपिंग, म्हणजे बुककीपिंगचा कोणाला कसा उपयोग होतो ते. तर त्या फर्स्ट आहे ओनर. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस ॲट एनी टाईम. ओनर म्हणजे जो काही कंपनीचा ओनर असेल, मालक असेल, त्याला काय समजतं बुककीपिंगमुळे, कंपनीचा काय प्रॉफिट आहे, लॉस आहे, ॲसेट्स, लायबिलिटीज हे समजतं कुठल्याही टाईमला. सेकंड, मॅनेजमेंट. Management of an enterprises can plan, take decisions and control overall business activities. मॅनेजमेंट म्हणजे ज्या काही व्यवस्थापन टीम असते ऑर्गनायझेशनमध्ये, त्यांना बुककीपिंगच्या रेकॉर्ड्समुळे काय समजतं, काय प्लॅन्स चांगले आहेत, कुठले डिसिजन घ्यायचे, कुठले अवॉइड करायचे, त्या समजतं. थर्ड आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर कॅन टेक द प्रॉपर डिसिजन्स वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. जे काही इन्व्हेस्टर्स असतात कंपनीचे, ते ह्या रेकॉर्ड्समुळे त्यांना समजतं की आपण ह्या कंपनीमध्ये आपले इन्व्हेस्ट करायला पाहिजेत की नाही, याची त्यांना एक आयडिया येते. फोर्थ आहे कस्टमर्स. कस्टमर्स कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन बी अश्युअर अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. जे काही कस्टमर्स असतात कंपनीचे, त्यांना जी काही आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजते, त्यामुळे आपले गुड्स सप्लाय करायचे की नाही करायचे याचा निर्णय कस्टमर्स घेतात. फिफ्थ आहे गव्हर्मेंट. गव्हर्मेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप ऑफ टॅक्सेस ड्यू टू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. गव्हर्मेंटला काय, जे काही कंपनीचे टॅक्सेस असतील, जसे काही सर्व्हिस टॅक्स, GST वगैरे जे काही असेल ते समजतं. 6. लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. लेंडर्स म्हणजे जे काही आपल्या कंपनीला लोन देतात, त्यांना समजतं की कंपनीची फायनान्शियल पोझिशन काय आहे, त्यामुळे आपण या कंपनीला लोन द्यायला हवं आहे की नाही द्यायला हवं आहे, याच्या संदर्भात लेंडर्स जो काही असेल तो त्यांचा निर्णय घेतात. 7th आहे डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. जे काही बिझनेस एंटरप्राइजेस असतात ते बिझनेस ग्रोथ करतात विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. तर हे 7th आहेत युटिलिटीज ऑफ बुककीपिंग. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण जे काही बुककीपिंगचे महत्त्व आहे वगैरे ते सगळं चेक केलेलं आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात, डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर हा सेशन आपण इथेच थांबवूया आणि लवकरच भेटूयात याच्याच पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.